ना या ठिकाणी सातेरीचं मंदिर आहे आणि सुंदर अशी मूर्ती इथे सजवण्यात आलेली आहे। हे बघा मंदिराला सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे आणि आता ना फटाक्यांची आतिषबाजी होते आकाशामध्ये। हे बघा यंदा जत्रेला ना 120 रुपयामध्ये ना कोणताही तुम्ही सामान इथे घेऊ शकता। म्हणजे इथे घरात लागणाऱ्या वस्तू म्हणजे इथे भांडी वगैरे त्या ठिकाणी इथे दुकान लागलेलं आहे। तर इथे ना सुंदर असा कारंजा इथे करण्यात आलेला आहे आणि त्याला लाइटिंग वगैरे लावलेली आहे। इथे एक सेल्फी पॉईंट इथे तयार करण्यात आलेला आहे। म्हणजे इथे बेंच आहे आणि बेंचला ना इथे चाकं वगैरे लावलेली आहेत आणि त्याला ना सुंदर अशी लाइटिंग करण्यात आलेली आहे। नमस्कार मंडळी, मी स्वागत करतो माझ्या चॅनलच्या नावाने आहे। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आज दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी आज आपण चाललो आहोत वेताबामाडे या गावामध्ये श्री देव वेतोबा मंदिराचा वार्षिक उत्सव आहे तो पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत। वेताबामाडे हे गाव कुडावरून अवघ्या 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तर आता आपण जाऊया थेट मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि त्यानंतर जत्रोत्सव कशा प्रकारे आहे तो पाहूया व्हिडिओमध्ये। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, चला। आपण पोहोचलेलो आहोत वेताबामाडेमध्ये आणि वेताबामाडेमध्ये जत्रा इथूनच सुरुवात होते। तर चला आता आपण जाऊया थेट मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊ। इथे ना सुंदर असा एंट्रन्स केलेला आहे आणि तिथूनच ना इथे आपल्याला आतमध्ये जाता येते। आतमध्ये आलो आणि दर्शनासाठी दान बघा किती आहे ती आणि भरपूर जण इथे दर्शनासाठी येत आहेत।
तर या ठिकाणी इथे पालखीला सुरुवात होते बघा. ना या ठिकाणी सातेरीचं मंदिर आहे आणि सुंदर अशी मूर्ती इथे सजवण्यात आलेली आहे. हे बघा, पालखी आता सातेरी मंदिरपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यानंतर ते गाणं आणि मंगलाष्टका होईल. आधी नमन तुला गणराया, आधी नमन तुला आपण आलेलो आहोत महादेवाच्या मंदिरामध्ये. पालखी इथे बाजूला आहे आणि हे बघा महादेवाचं मंदिर, शिवपिंड. समोर हा नंदी. पालखी आलेली आहे आणि ही जी मधली जी वाट आहे पायवाट, तिथूनच आता म्हणजे मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करत त्या साईडला आता इकडे आलेली आहे, म्हणजे मेन गटकडे ते पोहोचणार आहे.
मंदिराला सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे आणि आता ना फटाक्यांची आतिषबाजी होते आकाशामध्ये हे बघा आणि खूप सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे मंदिरावरती पूर्ण मंदिराला इथे लाइटिंग केलेली आहे तुम्ही पाहू शकता ना आता पालखी प्रदक्षिणा ते पूर्ण झालेली आहे मंदिराभोवती आणि त्यानंतर ना आपल्यासोबत आहे ते म्हणजे जर्नी विथ सुयोग म्हणजे सुयोग वालवलकर आणि त्यानंतर ना आपल्याकडे आहे तो म्हणजे समीर नलावडे. तर ह्या दोघांसोबतच ना
आपल्याला आता जत्रा फिरायची आहे. तर ना आता तुम्ही पाहताय ना, तर मंदिराच्या ना बाजूला ना इथे या साईडला ना खेळण्यांची दुकानं इथे लागलेली आहेत. बाकी कुठचीच दुकानं इथे पाहायला भेटत नाहीत. म्हणजे त्यानंतर इथे 100 रुपयाला, नंतर 120 रुपयापासून ना इथे सुरुवात आहे. कुठलाही तुम्ही गोष्ट घेताय तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहताय या साईडला सुद्धा दुकानं आहेत आणि या साईडला सुद्धा आपल्याला दुकानं पाहतात. त्यानंतर ना थोडंसं पुढे गेलो ना आपण, त्यानंतर आपल्याला आळवेंचं इथे खाज्याचं दुकान आपल्याला पाहायला भेटत आहे. हे बघा, आपण मगाशी बघितलं तिथे खेळण्यांची दुकानं इथे लागलेली. त्यानंतर ना इथे चालू होतं ते म्हणजे भज्यांची दुकानं, चहाची दुकानं आणि इथे मोबाईलच्या कवराचं इथे दुकान लागलेलं आहे ते म्हणजे 100 रुपीजला. त्यानंतर ना गोडकरांचं इथे मालवणी खाजं ते स्पेशलिस्ट आहेत त्या ठिकाणी इथे मंचुरियनची दुकानं सुद्धा इथे लागलेली आहेत. फुग्यांची दुकानं दरवर्षी आपल्याला म्हणजे दरवेळी आपल्याला पाहायला भेटतात ते म्हणजे फुग्यांची दुकानं. आणि त्यानंतर इथे सगळं लेडीचं जे काय भेटतं म्हणजे कानातले वगैरे त्या ठिकाणी इथे लागलेले आहेत. आणि आपण थोडंसं पुढे जातोय आपण आणि ठिकठिकाणी आपल्याला भेटतात ती म्हणजे खाज्यांची दुकानं. हे बघा, मंदिराच्या तुम्ही जर उजव्या साईडला पाहताय तर या ठिकाणी सुद्धा इथे दुकानं लागलेली आहेत. आणि सध्या तर आपल्याला पाहायला भेटायचं म्हणजे दरवर्षी आपल्याला करायचं म्हणजे इथे कारंजा. आपण कारंजा पाहायला जाऊया. तर इथे ना सुंदर असा कारंजा इथे करण्यात आलेला आहे आणि त्याला लाईटिंग वगैरे लावलेली आहे. त्यानंतर त्याच्या मागे ना पाठीमागे इथे दाबेली आहे, स्प्रिंग पोटॅटो वगैरे आहे. त्यानंतर भेलपुरीचं इथे दुकान आहे लावण्यात आलेलं आहे. आणि जत्रा इथे तुम्ही पाहताय ना खूप सुंदररित्या इथे भरलेली आहे. हे बघा, आणि लांबच्या लांब इथे रांगच लागलेली आहे ते म्हणजे भाविकांची. हे बघा, या जत्रेला यंदा जत्रेला ना 120 रुपयामध्ये ना कोणताही तुम्ही सामान इथे घेऊ शकता. म्हणजे इथे घरात लागणाऱ्या वस्तू म्हणजे इथे भांडी वगैरे त्या ठिकाणी इथे दुकान लागलेलं आहे. आणि बरोबर ना बाजूला शेवटचं दुकान ते म्हणजे इथे आहे चायनीज सेंटर. या साईडला इथे शेवटची दुकानं आहेत. तर चला आता आपण थोडंसं पुढे जाऊया. आणि हे बघा, इथे सॉफ्टीचं दुकान आहे त्या साईडला. आणि चला आता आपण थोडंसं खाली जाऊया. त्या साईडला कुठची कुठची दुकानं आहे बघा. तर या ठिकाणी सुद्धा इथे आईस्क्रीमची दुकानं इथे लागलेली आहेत. इथे एक सेल्फी पॉईंट इथे तयार करण्यात आलेला आहे. म्हणजे इथे बेंच आहे आणि बेंचला ना इथे चाकं वगैरे लावलेली आहेत आणि त्याला ना सुंदर अशी लाईटिंग करण्यात आलेली आहे. तर खूप भारी वाटतं. तर या ठिकाणी सुद्धा आता 20 रुपयामध्ये इथे घरात लागणाऱ्या वस्तू भेटतात. हे बघा, आणि त्यानंतर इथे 100 रुपयाला कोणत्याही मोबाईलचं इथे कवर भेटतं. हे बघा, मंदिराला ना सुंदर अशी इथे लाईटिंग करण्यात आलेली आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता. नमस्कार मंडळी, आता रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजता आपण आपल्या घरी आलेलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की पांबाड्याची यात्रा कशाप्रकारे झाली होती. मंदिराला केलेली विद्युत रोषणाई आणि वेतोबाची मूर्ती खूप सुंदर होती. आणि त्यानंतर पालखी प्रदक्षिणा कशाप्रकारे असतात तेही तुम्ही पाहिलं आणि फटाक्यांची आतिषबाजी. आणि त्यानंतर आपण जत्रा एक्सप्लोर करण्यासाठी आपण गेलो आणि विविध प्रकारची दुकानं लागलेली होती. यंदा खूप काय काय नवीन होतं. आणि हा होता छोटासा व्हिडिओ पांबाडी जत्रेचा. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलला असे चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू पण अशी काही नवीन व्हिडिओ दे. टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.